ही सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते। काल दोन्ही टीमनं खूप चांगला खेळ साकारला। बलवंत नहीं पहुंचे, बलवंत दलवी ओपन करते हैं, जबकि आकाश पाटिल और उनके साथ ओमकार आए हैं बल्लेबाजी को। बॉलिंग के लिए लाखोली ने लगा दिया है गेंदबाज आशीष पाटिल को। हमारे कमेंटेटर हर्ष पाटिल भी मैदान में नजर आ रहे हैं। पहली गेंद स्विच हिट की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता। चांगल्या लेंथवर आशिषनं कालपासून जबरदस्त कामगिरी केलेली आहे। कालपासून आपण बघतो की पहिल्या षटकामध्ये तो स्टार्ट चांगला मिळून देतोय लाखोली टीमला। एक और बात है कि उनकी गेंदें टिप्पा खाने के बाद हल्का सा अंदर भी आती, क्रीज के कोने का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं। आपके बाहर इम्प्रोवाइज खेलने की कोशिश, अपील हो रही है, उत्साह में ज्यादा विश्वास में कम, अंपायर टच से मस नहीं। शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता। आपण बघतो की आज ओपनर्स बदललेले आहेत। काल बलवान दलवीनं काय सुरुवात केली, विजय केनेच्या बॅटमधून चांगल्या रन सुरुवातीला बघितल्यात, परंतु आज आकाश पाटीलला सलामी करण्यासाठी पाठवलंय आणि थोडंसं आता स्ट्रगल तो करतोय। बॅक टू बॅक 2 डॉट बॉल। आशीष पाटिल फुल टॉस गेंद, फिर चकमा खाया, लेकिन रन चुराते हुए बल्लेबाज लेग बाय। खाता खुला लेग बाय से टीम जय जोटिंग देवडुंका। बघा ना, असं म्हणतात की क्रिकेटमध्ये क्रमवारी क्रमांकाला महत्त्व नाही। ज्या क्रमांकावर तुम्हाला संधी मिळाली तिथे बॅटिंग तुमची चांगली होणं गरजेची असते। तो आज तर ते वेगळे पण बघायला मिळालं। सातत्याने आकाशला मिडल ऑर्डरला खेळताना पाहिलंय आणि त्याला एकाएक ॲज अ ओपनर पाठवलं, तो चाचपळतोय। मेरे ख्याल से बलवंत दलवी वहां नहीं पहुंचे, यही कारण है कि आकाश को ऊपर भेजा है। अच्छी गेंद, बढ़िया ड्राइव है, लेकिन फील्डर मौजूद थे, छूट गया कैच। 1 रन। काफी देर तक गेंद हवा में रही, लेकिन लपक नहीं पाए एक्स्ट्रा कवर के फील्डर। हो, एक सहज सोपा झेल होता। कॅप्टन वैभव पाटील त्या ठिकाणी होता, स्वतः झेल सुटलाय। प्रवीण गोराटकर खारबाव, दीप प्रवीण गोराटकर खारबाव आणि प्रतीक प्रल्हाद पाटील जून अंदुरकी यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये। 2 रन। बहुत ही कसी हुई गेंदबाजी हम देख रहे हैं पावर प्ले में आशीष पाटिल की। फिर इम्प्रोवाइज खेलने की कोशिश, फिर चकमा खा गए। दिस इज द क्वालिटी बॉलिंग आई थिंक फ्रॉम आशीष पाटिल। एक्सपिरियन्स, गावच्या मैदानावर खेळतोय, घरच्या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि आपण त्या ठिकाणी पाहतोय की त्याला जो सपोर्ट आहे, या विकेटवर दररोजचा जो सराव आहे, त्याचा फायदा त्याला चांगला झालाय। काय गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये। बलवंत दलवी नहीं आ रहे हैं तो देवडुंग की बल्लेबाजी की कशिश नहीं नजर आ रही है। इस मरतबा ऑन ड्राइव किया, लॉफ्टेड है, विकेट एरिया है, ओवर गोज द मिड ऑन फॉर 4। फिनिश चांगला केला। फायनली चौकार त्या ठिकाणी प्राप्त केलाय शेवटच्या बॉलवर आणि या चौकारानं पॉवर प्ले संपला। पॉवर प्ले मध्ये धावा तुम्हाला बघायला मिळतात, त्या 6 धावा। चौकार जरूर आला, परंतु एक इकॉनॉमिकल सुरुवात, गोलंदाजासाठी एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो बाबी सर। Yes, have a look at that. Mid on inside the circle, and ball is up to the batsman. Lofted drive, one bounce, cross the long on boundary for 4. प्रहलाद पाटिल हमसे विदा लेते हुए, कौन भूल सकता है उनके उन स्ट्रोक को जो चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे खेले गए थे, खासतौर से सनत जयसूर्या के अंदाज में ऑफ हिज हिप्स वो बहुत बड़े बड़े शॉट खेलते थे। नेताजी सुभाष के लिए खेले, शिवाजी स्पोर्ट्स के लिए खेले। बघा ना, कोण सांगते क्रिकेटने माणसाला काही दिलेलं नाही, परंतु प्रल्हाद पाटील यांना टेनिस क्रिकेटनं भरपूर काही दिलं। खरं तर त्यांचा सेवानिवृत्त सोहळा सर मीच कव्हर केला। त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, टावरे जी कंपनी होती त्यांच्या वतीनं मी एक बँकेमध्ये साधारण शिपाई म्हणून मला वाटतं कामाला लागलो आणि मॅनेजरपर्यंत त्या बँकेमधून ते निवृत्त झाले। म्हणजे टेनिस क्रिकेटनं हे त्यांच्या आयुष्याला बदलणारं काम केलेलं आहे। सेकंड ओव्हर आणि इथून आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो साहिल, बॉलिंग मार्कवर साहिल खरपडे। 6 धावा धावफलकावर येत ओमकार स्ट्रायकिंग एंडला। पहिला बॉल अगदी फुल लेंथ होता, ब्लॉक होल मध्येच होता। ड्राइव्ह करण्यात आलेला लॉंग ऑफ कडे बॉल येतो आणि त्याच्यावरती मिळेल 1 धाव।
Yes, nicely played. Picks on the off volley and firmly driven along the ground for a single. 7 धावा धावफल कव्हर देत 7 ऑन द बोट. साहिल खरपडे वन्स अगेन ओ द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला आकाशनं, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु आकाशचा स्ट्रगल सातत्यानं तुम्हाला सुरू पाहायला मिळतोय. एकच धाव तिथे मिळेल आणि धावसंख्या एका धावेने आता पुढे जाताना 8 वर. खरं तर बॉलिंग अटॅकचा विचार केला देवरुंगच्या तर 40 धावा कमीत कमी इथून बनवाव्या लागतील फायटिंग करण्यासाठी. समीर, आपको लगता नहीं कि लगातार स्विच हिट खेलने की कोशिश कर रहे हैं और लगातार नाकाम रह रहे बल्लेबाज? कहते हैं कि दूध का जला छाक फूक कर पीता है. हा फुल टॉस, इथे ताकदवर फटका, पॉवरफुल हिट, स्विंग केलं ऑन साइडला, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, बॉल सिक्सर. गजब का पिकअप शॉट. से उस शॉट को खेला था. ताकद आणि आता रिव्हर्स रिव्हर्स या ठिकाणी देखील प्रॉपर एक्झिक्युशन. हाय बॉल निघून चालला बॅकआउट ऑफ द पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. कमबॅक केलाय देवरुंगकरांनी. ओमकारच्या बॅटमधून हा चौकार. इसे कहते हैं जिद्दी क्रिकेट. इसे कहते हैं जिद्दी क्रिकेट. 4 मर्तबा असफल, 5वीं मर्तबा सफल. कहते हैं कि घटा को जिद है, जहां बिजलियां गिराने में हमें भी जिद है वहीं आशिया बनाने में, क्योंकि आज आर पार की लड़ाई है. आर पार करो या मरो. आज जिंकाल तर तुम्ही नक्कीच पुढे जाल, या स्पर्धेतून एक ट्रॉफी घेऊन जाल. त्याच्यासाठीची लढत आहे. ट्रॉफीज पात्र ही लढाई आहे. सुपर 5 मध्ये कोण पोहोचणार? आतापर्यंत 4 टीम्स तुम्हाला बघायला मिळाल्या त्या स्पर्धेमध्ये टॉप 5 करणाऱ्या. पुढचा बॉल, ओ स्विंग अँड मिस वन्स अगेन. थोडंसं लो राहणारा बॉल, टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. कल देर रात से हम देख रहे हैं कि कोई तो स्पॉट है जहां पर गेंद पिच हो रही तो काफी नीचे रह रही है, और सबसे बड़ी बात है कि गेंद अंदर भी आई थी. लाखियोली के गेंदबाज क्रीज के कोने का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं. यावेळेला पुन्हा एकदा ट्राय करण्यात आले. यस एक्झॅक्ट पहिल्या षटकामध्ये आशिषनं जो काम केला, साहिलला देखील माहिती आहे की कोणत्या टप्प्यावर आता गोलंदाजी करायची आणि विकेटचा चांगला अभ्यास आहे त्यांना. इथे 2 षटकांचा केस संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते ती 19 धावा. कमबॅक म्हणू शकतो आपण सर, ज्या पद्धतीने पॉवर प्ले मध्ये कमी धावा आल्या होत्या. बिल्कुल 2 ओवर की समाप्ति, रन बने 19. दोस्तों, आप देख रहे हैं गावदेवी लाखेवली और प्रिंस मूवीज प्रेजेंट. एवन सूत्र संचालक राजेंद्र पाटिल और एवन ऑनलाइन मैन प्रथमेश पाटिल प्रेजेंट. लेट रघुनाथ पाटिल स्मृति चषक लाखेवली 2026. आप सभी का हार्दिक स्वागत है. मुकाबला चल रहा है इस वक्त. इलाका हमारा धमाका हमारा, या इलाका तुम्हारा धमाका हमारा. देखिए समीर, क्रिकेट में चीज़ें बदलने में समय नहीं लगता है. पहले ओवर में जहाँ बैकफुट पे थी, अपने आप को दूसरे ओवर में साबित कर दिया देवरुंग ने. खेळ बदलायला आणि वेळ बदलायला या क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नाही, आणि तो वेळ आणि तो खेळ आता बदलला या लढतीमध्ये देवरुंगचा. निशांत गड़क आए हैं गेंदबाजी को. कल देर रात अच्छी बॉलिंग की थी निशांत गड़क. स्टेप में चूके डेड बॉल. समीर, आपको पता है कि प्रैक्टिस जब आप करते हैं, स्टेप गिन के करते हैं, इस गेंद के बाद आपको मैं बताऊंगा उसका बेनिफिट क्या रहता है. निशांत, पहली गेंद बढ़िया ऑन ड्राइव. आउटफील्ड में खिलाड़ी मौजूद है डीप मिड विकेट पे 1 रन. कपिल देव ने 434 विकेट लिए, नो बॉल नहीं किया. इयन बॉथम ने 387 विकेट लिए, नो बॉल नहीं किया. इमरान खान ने 362 विकेट लिए, नो बॉल नहीं किया. डेनिस लेनी ने 355 लिए, नो बॉल नहीं किया. और लांस गिफ्ट ने 309 लिए, नो बॉल नहीं किया. खासियत क्या थी मैं आपको बताता हूं. इस मर्तबा गेंद आसमान में खड़ी रह गई है, नहीं पहुंचेंगे.
नो मैंस लैंड में 2 रन। जब उनको पूछा गया कि ऐसी क्या खास बात थी, तो उन्होंने कहा था वो प्रैक्टिस जो करते थे वो भी स्टेप गिन के करते थे। आणि म्हणूनच सर त्या डिसिप्लिनमुळे या जगावर राज करणारे ते गोलंदाज आपल्याला बघायला मिळाले जागतिक क्रिकेटमध्ये. डिसिप्लिन फार महत्वाची आहे. प्रॅक्टिसच्या वेळेला देखील तुम्ही एक मॅच समजूनच खेळ करा, त्यावेळेला तुम्ही सक्सेस व्हाल मुख्य मॅचमध्ये. प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। निशांत गड़क 22 रन, सामना करें आकाश। उछाला है, एलिवेशन नहीं है, फील्डर मौजूद, बढ़िया कैच, आउट हो गए वहां पे आकाश। मु- स्वर्गीय रघुनाथ पाटील चषक दमदार आयोजन स्वर्गीय रघुनाथ पाटील चषक जबरदस्त फटका होता, परंतु तेथे लॉंग ऑन वरून फिल्डर पोहोचलाय. अगदी समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि फायनली त्या ठिकाणी पहिला धक्का लागला. आकाश स्ट्रगल करत होता सातत्याने आणि अखेर तो बाद झाला आणि आता बलवान मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बलवान दळवी सीखने की चीज है। देखिए उन्होंने बहुत दूर से शॉट खेला था, यही कारण था कि ताकत नहीं झोंक पाए और आउट हो गए। अब एंट्री लेट है लेकिन ग्रेट होती है नहीं। बलवंत दलवी बहुत ही जबरदस्त स्ट्रोक प्लेयर हैं। भिवंडी ग्रामीण क्रिकेट और भिवंडी सिटी क्रिकेट में कुछ बाएं हाथ के बैट्समैन थे जिनमें बलवंत दलवी का भी शुमार होता है। थोड़ा गर्म पानी में आए हैं क्योंकि नवी गेंदें बची, आंखें जमाने का मौका नहीं रहेगा। कल इस टीम ने दिवे को 2 ओवर में हरा दिया, उसके बाद का मैच भी 2 ओवर में। फुलटॉस गेंद, क्या कमाल का स्ट्रोक है, स्क्वायर ऑफ द विकेट, बल्ला फेंका है, 9 बॉल और 4 रन। सुटलय लाखवी गावात क्रिकेटचं वादळ सुटलंय भिवंडी तालुक्यात. नाही, सेट होण्यासाठी वेळ नाहीये, परंतु या फलंदाजाला फार कमी वेळा तुम्ही बघितलं की तो सेट होण्यासाठी चेंडू घेतो, कारण त्याची खासियतच आहे. जेव्हा सलामीला येतो ना, पहिल्याच बॉलवर चौकार किंवा षटकारानंच तो त्याचा डाव सुरू करतो आणि इथे देखील ती सुरुवात केली आहे. नो बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट. काय फटका आहे, कमालीचं टायमिंग होतं. 5 धावा इथे मिळाल्यात आणि आता मोमेंटम मिळतोय तो देवरुंग टीमच्या बाजूनं. देखा था कि पॉइंट का खिलाड़ी अंदर खड़ा है, उछाल दिया गेंद को, फ्री हिट है, नुकसान नहीं, 2 रन आते हुए। ये तो क्रिकेट है, कभी अच्छी गेंद पर बड़ा शॉट आता है और खराब गेंद पे बैट्समैन आउट हो जाता है। काहीच काहीच निश्चित नसते या खेळामध्ये, कधी काय होईल. झेल चांगला पकडला होता, परंतु 2 धावा तिथे मिळाल्या आणि बचावल्या बॅटर बलवान, कारण फ्री हिट होता. खतरे की घंटी अब धीरे धीरे बज रही है। 8 गेंदें भी बलवंत के लिए काफी है। अच्छी वापसी, ये कमाल की गेंद बल्ले के नीचे से निकल गई, वाइड यॉर्कर। परफेक्ट यॉर्क लेनचा बॉल होता. वाव, बॅट येऊच दिली नाहीये, जबरदस्त वेगानं हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. परफेक्टली वाईड यॉर्कर, जी लेंथ तिथे प्रत्युत्तरच देता आलं नाहीये बॅटरला. ऊपर खेल बैठे थे बल्लेबाज। बलवंत को खेला ऑन साइड में, 4 रन। क्या बॉटम एंड का इस्तेमाल किया इस शॉट पे, दिलकश शॉट। वन मॅन शो किंगमेकर राजेंद्र पाटील जनमनाच्या दिलात राजन भाई समालोचक. अफलातून टायमिंग आपल्याला बघायला मिळतो या फटक्या मागे आणि बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना महत्वाचं म्हणजे गॅप फाईंड केल्या, प्लेसमेंट लाजवाब. स्क्वेअर लेग लाईफ फिल्डर होता, मिड विकेट देखील थोडंसं आपण बघतोय की फॉरवर्ड उभा करण्यात आला होता जवळपास काऊ कॉर्नरच्या दिशेनं आणि परफेक्टली गॅप शॉट सिलेक्ट केलाय. चौकार त्या ठिकाणी येतोय बलवानच्या बॅटमधून आणि धावा झाल्यात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33. जबरदस्त आता टोटल तुम्हाला बघायला मिळते ती नक्कीच स्कोर कार्डवर जय झोटिंग देवरुंग संघासाठी. 11च्या गतीने धावा जोडल्यात आणि याच गतीनं शेवटपर्यंत धावा जोडल्या तर 44 एक प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला दिसतोय. देखिए बलवंत ऐसे बैट्समैन है, उन्होंने जगह बदली उनकी, लेकिन खेल वहीं। आपने कभी देखा है कि आप खिला जब दीवार में गाड़ते हैं तो वहाँ जगह नहीं दिखती। वो जो है ना कि नाम कमाना हो दुनिया में,
सर पे चोट खानी पड़ती है और जगह दीवार में नहीं होती, कील को खुद बनानी पड़ती है. एक्झॅक्ट. आणि बलवाननं तेच या ठिकाणी आता सांगितलं. क्रमांक 5वा असू द्या, 6वा असू दे की 3रा असू दे की पहिला असू द्या, खेळ माझा काय आहे तो इथे मी करणार. आणि इथे पुन्हा एकदा ऑन साईडला वळवलंय, बनगडी फटका, बॉल वेगानं निघालाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. हा देखील चेंडू सीमा पार. ओमकारच्या बॅटमधून आता यावेळेला येतोय दर्जेदार चौकार. साऱ्या गावाची साथ प्रेमाची जिसे राजेंद्र पाटील रिप्ले में हम देखेंगे जहां खेला है बिल्कुल वहीं खेलना चाहते थे जहां उन्होंने खेला है. हालांकि गेंद काफी नीचे रही थी लेकिन मैनेज बहुत ही खूबसूरती के साथ बैकवर्ड स्क्वायर लेग पे 4 रन. चौकार त्या ठिकाणी आलाय. आणि अंबाला या नावानं आवाज दिला जातोय गोलंदाजाला सध्या, लाखिवलीचा अंबाला. परंतु समोर ओमकार आहे, बॅटची वरची कडा, मागे निघालाय, सुसाट निघालाय लॉंग स्टॉपला. हा चेंडू नाही थांबणार. आणखी एक चौकार. निकेत पीछे से अंबाला की आवाज आ रही है लेकिन बहुत कम देखने को मिलता है कि अंबाला इतने रन दे. 2 पे 2 चौके आए हैं. दोन चेंडूंमध्ये 2 चौकार त्या ठिकाणी बघायला मिळाले. आणि आता 41 धावा. लाखिवली संघाचा आता संकट वाढत असताना स्वीप करायचं होतं. यावेळेला एक्झॅक्ट काय घडलंय, खराब क्षेत्ररक्षण, मिस फिल्डिंग. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि बघता बघता 2 रन्स त्याही ठिकाणी जोडल्या जातील. ऑन साईडला स्वीप करायचं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि पंचांचा लेग बायचा इशारा येतोय, त्याच्यावरती मिळते 2 धावा. या 2 ने स्कोर आता पुढे गेलाय. धाव फलकावरती 43. आणि यानंतर सुपर 5च्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या टाकल्या जातील. त्यासाठी सर्व कॅप्टन आपण आता सध्या VIP डायजवर येऊन थांबायचंय. पहिल्या दिवसाचा क्वालिफाईड संघ आपण बघतोय की नॅन्स 11 मानकोली, दुसऱ्या दिवशी मिडस्पोर्ट कवाड, तिसऱ्या दिवशी गावदेवी कोलिवली, चौथ्या रात्रीमध्ये मितांश 11 प्रिन्स मूव्हीज टेंभोली आणि आजच्या 5व्या रात्रीतील बघूया आता कोणता संघ क्वालिफाय होतोय. 43 धावा स्कोर कार्डवर. अनिकेतचा बॉल फुल टॉस, बैठक, परफेक्ट मिडल, बॅट फिरली जोरात आणि बॉल गेला ढगात. आणखी एक सिक्सर. भिंगड़ी शॉट है. क्या गजब का भिंगड़ी खेला है. घुटना टेक और सिक्सर देख. सबसे बड़ी बात है कि लोअर फुल टॉस गेंद को इतना परफेक्ट कनेक्ट करना, वो भी ऑफ स्टंप के बाहर से. लुक एट दैट, स्लॉक कर दिया था. भिंगड़ी शॉट 6 रन. काय टायमिंग आहे, कमालीचं टायमिंग आहे. वा ओमकार. ओमकारला देखील या ठिकाणी आता वर फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्याने केलंय. या सिक्सरनं आता टीमची टोटल वेगानं पुढे गेल्या, दबाव वाढत गेल्या लाखिवलीवर. पुन्हा फुल टॉस, पुन्हा त्याच दिशेने. याही वेळेला बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा लागोपाठचा आला षटकार. अनिकेत अंबाला तूने क्या कर डाला. 55 धावा बार बार लगातार. हा दूसरा षटकार. देखिए आपको परफॉर्म करना होता है. करण अंबाला भी अपनी मेहनत से उस मकाम पे पहुंचे. लिखने को क्या है, आप अपने टी शर्ट पे पीछे लिखेंगे शाहरुख खान तो बन जाएंगे. बिलकुल नाही. स्वतःच एक ब्रँड तयार करावं लागतं, स्वतःचं नाव तयार करावं लागतं. आणि सध्या आपण पाहतो की अनिकेत एक युवा आहे. पण ही एक तर गोष्ट आहे सिद्दीक सर की एखाद्या खेळाडूला आपण समोर ठेवून, डोळ्यांसमोर ठेवून त्याची प्रेरणा घेऊन खेळू शकतो. आप बिल्कुल बिल्कुल आपका फेवरेट होना चाहिए, आपका रोल मॉडल होना चाहिए, लेकिन नकल नहीं होना चाहिए, असल होना चाहिए. चला 55 झालेत आणि आता शेवटचा बॉल. 20 धावा आतापर्यंत आले त्या ओव्हरमध्ये 2 लेग बाईटच्या. 22 आलेत. पुन्हा एकदा थोडंसं फ्रंट फुटला येऊन ऑन साईडला टार्गेट केल्या. मिड विकेट सीमारेषेकडे जास्तीत जास्त बॉल पाठवण्याचा प्रयत्न होता ओमकारचा आणि शेवटच्या बॉलवर एकच धाव मिळेल कारण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात खेळाडू झालाय धावबाद. एका धावेने धावा झाल्या त्या धावफलकावरती 56 आणि 57चं लक्ष असेल. मोठा आव्हान, वाडा तुमचा परंतु राडा आम्ही करणार असं सांगितलंय देवरुंकरांनी. 57चं लक्ष दिलंय.
आज अजीत को खेलना होगा, क्योंकि आज अजीत नहीं खेले तो फिर कब खेलेंगे। ऋतिक गड़क को खेलना होगा। चलते हमारे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ पीटीसी योगी पाटिल के पास। देखिए दोस्तों, आकाशवाणी पे मोहम्मद रफ़ी, लता मंगेशकर और किशोर कुमार के इतने गाने नहीं बजे जितनी कमेंट्री पड़गा टेनिस क्रिकेट में योगी पाटिल जी ने की। धन्यवाद सिद्दीक बाबे सर. चला आपण या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये आहोत. तर जो ड्रॉ आहे तो आपण इथे टाकणार आहोत. मी कोहली संघाच्या संघाला विनंती करतो की आपण यायचं आहे. टेंबली संघ आपण आपल्या संघनायकाला पाठवा किंवा एखादा प्रतिनिधी आला तरी चालेल. मिस स्पोर्ट कव्हर संघ आपण इकडे पोचला असेल तर आपला प्रतिनिधी पाठवा. त्यानंतर मानकोली संघ आपणही पाठवायचा आहे आपला प्रतिनिधी. आणि चालू सामन्यातील दोन्ही आमचे 12 खेळाडू. चला 5 संघामध्ये हा ड्रॉ असेल. 5 संघांपैकी आपण इथे जो ड्रॉ करणार आहोत त्याच्यामध्ये जो शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय 5 पैकी एक चिठ्ठी उचलली जाणार. तो संघ थेट टॉप 3 मध्ये जाणार आहे याची आपण नोंद घ्या. आणि त्याच्यानंतर आपण 2-2 चिठ्ठ्या काढून पुढील ज्या सेमीफायनलच्या मॅचेस आहेत त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. एका चिठ्ठीवरती विनर संघ असं नाव आहे, लक्ष असू द्या. जो चालू सामना आहे त्यातील विनर संघ. यस, मॅडम याच्यातून एक चिठ्ठी काढायची पहिली, त्याच्यानंतर 2 चिठ्ठ्या काढायच्या, त्याच्यानंतर उरलेल्या 2 चिठ्ठ्या काढायच्या. चिठ्ठी निघाली ना तुम्ही इथे उभे राहणार, इथून चिठ्ठी उचलणार. चिठ्ठी काढल्यानंतर चला 5 पैकी आपण पहिली एक चिठ्ठी काढूया. त्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल याची आपण नोंद घ्या. आणि त्याच्यानंतर आपण 2-2 चिठ्ठ्या काढू आणि त्याप्रमाणे पुढच्या मॅचेस असतील याची आपण नोंद घ्या. तर मी डॉक्टर मॅडमला विनंती करतो की आपण पहिल्यांदा एक चिठ्ठी काढा. तर पहा, ही चिठ्ठी ज्या संघाचं नाव असेल तो संघ टॉप 3 मध्ये जाणार आहे. आणि त्या संघाचं नाव आहे आई गावदेवी कोलिवली. हा संघ टॉप 3 मध्ये पोहोचला याची आपण नोंद घ्यायची आहे. चला मॅडम, आता आपण 2-2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. चला यानंतर हा सामना असेल याची आपण नोंद घ्या. विजय संघ लगेच खेळणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. चालू सामन्यातील विनर संघ लगेच खेळेल आणि त्यांचा सामना असेल नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकोली. हा पहिला सामना असेल. यानंतर याची नोंद घ्या. आणि ज्या 2 चिठ्ठ्या आता मात्र शिल्लक आहेत, मिल्सपूर कवाड आणि टीम टेम्ब्यूल अशा लढती असतील याची आपण नोंद घ्यायची आहे. तर आपण थोडंसं मॅचेसमध्ये निरीक्षण करूया, कारण जो सामना सुरू आहे त्याचा आपण थोड्या वेळाने सामना केलो. आणि टेंबिवली आणि कवाड या 2 संघादरम्यान पुढचा टॉस करतोय दोन्ही संघाचे संघनायक. चला आपण विनंती करतो की नाणेफेकीसाठी रेडी राहा. यस, प्रिंस मूवीज टेम्बोली और कवाट के कैप्टन दोनों से रिक्वेस्ट है कि आपको टॉस बॉक्स आरके बिल्डर टॉस बॉक्स 3 स्टार टॉस बॉक्स से जुड़ जाना है. वेलकम बैक, स्वागत है आप सभी का. वेलकम बैक. मेरे साथ साहिल और ऋतिक गड़क. आज ऋतिक गड़क की भी अग्नि परीक्षा है. क्या खूबसूरत चांद दिखाया जा रहा है इस वक्त. तू किसी और की रातों का हंसी चांद सही, मेरे दुनिया के हर रंग में शामिल तू है. और तुझसे रोशन है मेरे ख्वाब मेरी रातें, मैं किसी राह भी गुजरूं मेरी मंजिल तू है. वेलकम बैक. खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए आकाश को लगाया गया है. ओपन भी आकाश ने किया था. पहली गेंद क्या गजब की गेंद थी, बल्ले को चीरती भी पहुंची विकेट कीपर के पास. इसे कहते हैं बल्लेबाज के इरादे और बल्ले दोनों को बीट करना. काय बाउन्स मिळाला होता. ऑन द राईज त्या ठिकाणी कव्हर्सला उडवण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे आकाश पाटीलने. आकाश पाटिल
जड़ में गेंद, स्विंगिंग यॉर्कर, कमर कस ली है देवरुंग ने। आसान डगर नहीं है अपने इलाके में धमाका करना। नाही, नक्की जेव्हा आपण बघतो ना की 50च्या वर टार्गेट येतं तेव्हा एक समस्या चेसिंग करताना डिफिकल्टीज येतात. बिल्कुल एक तरह का मानसिक दबाव आता है। याच दरम्यान चिंबीपाड्याचे माजी सरपंच चंद्रकांत जाधव यांचे देखील इथे आगमन झाले. आपले मनपूर्वक स्वागत. इस मर्तबा गेंद को स्विंग कर दिया गैप में। क्या कैच है ये, कैच है या मैच है? एक तो 6 रन बचाए, ऊपर से बैट्समैन को आउट किया है। बडी बडी सफलता, एक मोठा धक्का आणि काय झेल पकडल्या. वाह, ललेश पाटील इज हिअर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय शफल झालाय, लॉफ केलाय, ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न. एका एक फ्रेम मध्ये आलाय ललेश पाटील. व्हॉट एक्सलंट टेकन. ही गोलंदाजापेक्षा विकेट त्या क्षेत्ररक्षकालाच मिळावी. समीर ठाकरे देवरुंग आमना लोनाट परिसर में इस सीजन में बहुत ज़्यादा कमेंट्री कर चुके हैं। पीटीसी में भी कई टूर्नामेंट किए उन्होंने, लेकिन सबसे ज़्यादा उसी इलाके में आजकल है। यही कारण है कि सभी टीमों का आकलन उनके पास बहुत अच्छा है। झेल झेल लाजवाब पकडला. आकाश पाटील सुरुवातीला फलंदाजीमध्ये स्ट्रगल करत होता, परंतु आता या वेळेला गोलंदाजीमध्ये जी सुरुवात त्याने मिळवलेली आहे. आणि बघा ही मॅच तसे आपण पाहतोय सिद्दीक सर, टॉप 5 मध्ये ट्रॉफीज पात्र ठरण्यासाठीची लढाई आहे. म्हणून आता संघर्ष मोठा करावा लागेल दोन्ही टीम्सला. आकाश मनोज को बैकफुट पे गए, शॉट हम पुल कर दिया है, वहीं खिलाड़ी मौजूद है डीप में, एक ही बनेगा। 1 रन से खाता खुला है यहाँ पर आई गावदेवी लाकेवली का। 1 रन 1 विकेट, लक्ष्य बहुत भारी है। परंतु हे सुद्धा विसरून चालणार नाही की अशाच पद्धतीने सुरुवात देवरुंगची देखील राहिली होती आणि त्याच्यानंतर पलटवार कमालीचा बघायला मिळाला. परंतु तो होता पहिला डाव आणि आता समोर आहे धावांचं लक्ष्य. जय जोटिंग देवरुंग के लिए समीर गोडे बाबगांव ने ऑल द बेस्ट कहा है। इस मर्तबा स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है और गजब का भिंगड़ी शॉट, ये क्लास है ऋतिक गड़क का कड़क शॉट। सुनील पवार हैं, उन्होंने ये लाया है के कड़क। लाखेवली प्रीमियर लीग में बहुत चमके थे, लेकिन कहते हैं कि वो फॉर्मेट अलग है और ये फॉर्मेट अलग है, लेकिन इरादे साफ कर दिए ऋतिक गड़क ने। आर या पार, लड़ेंगे या गिरेंगे। आदरणीय चंद्रकांत जाधव सुद्धा मंचावरून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे माजी उपसभापती तथा चिंबीपाडाचे माजी सरपंच, त्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. राजेंद्र पाटील यांच्या वतीने मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. क्या क्या दूर दे मारा था उन्होंने, बल्ले का स्विंग कितना अच्छा था। आकाश 7 रन में 57 का लक्ष्य, जो बारी के पहले शुरुआत थी जब आस्किंग रन रेट लगभग 14 के ऊपर का था। फिर से बैकफुट पे गए, हैमर्ड किया है, गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ जा रही है, 2 खिलाड़ी पीछा कर रहे हैं, अब जाके उठाया है। इस बीच 2 रन आए, 1 ओवर की समाप्ति, 9 रन बने और बचे हुए 3 ओवर में 48 रन चाहिए। 2 रन पेनल्टी के भी ऐड कर रहे दोनों कैप्टन सुन ले। 1 ओवर 11 रन 1 विकेट, 3 में चाहिए 46। चला, लकी ड्रॉच्या आधारे आपण पाहतोय की गावदेवी कोलिवली संघ सुपर 3 मध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे. परंतु आता यानंतरची जी लढत होणार आहे ती म्हणजेच कवाडच्या विपक्षामध्ये टेंभोली या 2 संघांदरम्यान. दोन्ही कॅप्टनला आता विनंती असेल की टॉस करण्यासाठी यावं आणि त्यानंतर नॅन्स 11 मानकोलीच्या विरोधात तुम्हाला लढत पाहायला मिळेल, ती अर्थातच चालू सामन्यातील विजयी संघ.
सेकंड ओव्हर आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय बॉलिंग मार्कवर ललिश पाटील आलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळाली. सध्या गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली स्टँड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. टेंभोलीचे काही समर्थक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आज मोठ्या संख्येने इथे गर्दी पाहायला मिळेल. अंतिम रात्र या स्पर्धेची आणि त्याचबरोबर लोकल टीम होम ग्राउंडवर खेळते ती म्हणजे लाखिवली आणि यानंतर टेंभोली अगदी जवळचा संघ खेळताना दिसेल. यावेळेला बनोज समोर थोडासा बाउन्स अधिक मिळाला, बॉल हवेत आहे आकाश पाटील चेंडूच्या खाली आणि दुसरा धक्का लागेल गावदेवी स्पोर्ट लाखिवली संघाला. बनोज गॉन, बिग विकेट. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आपण पाहतोय की निशांत गडक आला आणि सध्या आपण VIP डायजवर पाहतोय मोठ्या संख्येने मान्यवर पाहुणे महेश गायकर ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह स्पॉन्सर्ड झालेले आहेत. जुना दुर्गीचे उद्योगपती आहेत. त्यानंतर प्रवीणजी गोराटकर यांना दाखवलं जात आहे. खेंटावर या शाळेवरती ते सध्या कार्यरत आहेत. त्यांचे सुपुत्र देखील आहेत. त्यांच्या सोबतीनं त्यांचे स्वागत आहे. डॉक्टर मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मनपूर्वक स्वागत. आणि इथून आता आपण बघतोय की पहिल्याच बॉलवर ललिश पाटीलला इथे सफलता मिळालेली आहे आणि निशांत आला. निशांतनं आता त्याच्या अंगावरची ही जर्सी टी शर्ट सांगून जाते की त्यांनी या स्पर्धेमध्ये किती चांगला खेळ साकारलाय. मला तो मॅचचा पुरस्कार त्याला मिळालेला आहे. ललितचा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावबाची संधी आहे आणि फलंदाज बाद. ओहो, आणखी एक विकेट मिस्टेक केली आहे. निशांत बॅक टू दी डगआउट. निराश पावलांनी परतलाय. बिल्कुल बिल्कुल निशाना तुला दिसला ना. निशांत वापस जाते हुए. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. खरं तर अशा चुका आपण पाहतोय की सिद्दीक सर भरपूर महागात पडत असतात. 13 फेब्रुवारी 1994ला ज्यांनी समालोचनाची सुरुवात केली आणि आज 1171वी स्पर्धा, 1000हून अधिक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात आले असे सिद्दीक बाबे सर आज या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. क्या बात आहे. काय सांगाल सर, 1171 स्पर्धांचा अनुभव तुम्हाला आहे. या मॅच मध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणता संघ भारी पडेल? देखिए क्रिकेट में वैसे भी भविष्यवाणी सिर्फ सुनील गावस्कर की सही हुई. आकलन कर सकते ये मैच इस वक्त 70% देवरुंग के पास है. बरोबर, कारण 55च्या वर एक मॅजिकल आकडा राहिला या स्पर्धेत. 2 बड़े शॉट आएंगे तो पलटवार होगा और 2 विकेट गए तो कहानी खत्म. अशीच काहीशी परिस्थिती आता मॅचची आपल्याला बघायला मिळते. आणि आता मैदानामध्ये आणखी एक लेफ्टी बॅटर कॅप्टन वैभव पाटील आला, परंतु समोर ऋतिक गडक आहे ना, या फलंदाजावरती सर्वांच्या नजर आहेत. या फलंदाजाकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे या मॅचला देखील लाखिवलीकरांना जिंकून देण्याची. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगलनं स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 12 धावा. समय ठाकरे उसमें दूसरी बात है कि बॉलिंग भी तो बहुत अच्छी हो रही है. आपने देखा पिछली गेंद बिल्कुल हार्ड लाइन पे थी और मौका नहीं था पुल लगाने का. दरम्यान मान्यवरांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये आपलं स्वागत आहे. परंतु हा वेगवान बॉल सर विकेटच्या वरनं निघून जातोय. आणखी एक डॉट बॉल आला. दबाव वाढवलाय, दबाव जबरदस्त वाढवलाय आता फलंदाजी करणाऱ्या लाखिवली टीमवर. बने रही हमारे साथ. टेंबोली खेलने जा रही है जिसने लेट रघुनाथ पाटिल स्मृति चषक 2 मरतबा जीता है. 2 मरतबा जे राजनोली, 1 मरतबा लाखिवली. हो, यावेळेला चांगला फटका आहे, पुल केलाय, गॅप मध्ये बॉलला आणि आउट ऑफ दी बाउंड्री लाईन देखील.
सीमारेषेच्या पलीकडे वैभव पाटीलच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार षटकार. सिस्टम के बाहर से खराब गेंद नहीं थी, खींच के मारा था, मस्तक पे दस्तक, 6 रन. कहते हैं कि सर पे से पानी जाए या गेंद जाए, दोनों सूरतें डुबाती है. परंतु हा षटकार आता इथून कुठेतरी मोमेंटम देण्याचा प्रयत्न करेल लाखिवली संघाला. वैभव पाटीलच्या बॅटमधून जो षटकार आलाय. ओ यावेळेला पुन्हा चांगला ड्राईव्ह केला मिड ऑफला फिल्डर. ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. 2 धावा सहजच मिळतील त्या ठिकाणी आणि 2 धावांनी स्कोर पुढे जाणार. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांचा खेळ देखील संपलाय आणि 20 धावा धावफलकावरती उर्वरित आता 12 चेंडू 37 धावांची गरज असेल लाखिवली टीमला. एक प्लस पॉइंट है लाखेलवी टीम के लाखेलवी टीम के दोनों गेम चेंजर इस वक्त मैदान में. देखिए समीर ठाकरे, आपको मर्सिडीज बेंज हो, रेंज रोवर हो, रोज राइज हो या फिर ऑडी हो, कोई भी गाड़ी आपको मंजिल तक नहीं पहुंचाएंगी. मंजिल तक पहुंचाता है आपका आत्मविश्वास, आपका कॉन्फिडेंस, आपका एतमाद. वही दिखाना होगा. डगआउट में इस वक्त थोड़ी सी निराशा छाई हुई है और समीर इतिहास उठा के देखिए. मेरा हमेशा मानना रहा है कि डेथ ओवर से ज़्यादा चेसिंग के वक्त जो पेनल्टी मेड ओवर यानी अंत से पहले ये जो करने आए, ये पेनल्टी मेड ओवर बहुत इम्पोर्टेंस रहता है. हर्षदीप को देखिए ना, पेनल्टी मेड ओवर में 2 मरतबा भारत को हरा दिया. नुकतंच या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांचं शुभागमन झालं. त्यामध्ये आदरणीय हृदय रघुनाथ पाटील, हृदय रघुनाथ भोईर, समाजसेवक शेलार यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. सोबतच ओमकार दिनकर पाटील, उद्योगपती झोन आंदुरकी, ज्यांना पाण्याच्या बॉटल्स यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत आहे. हेमंत भोईर शेलारचे समाजसेवक आणि कमलेश भोईर शेलारचे समाजसेवक, आपलं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना पेनल्टी मेड ओवर गेंदबाजी के लिए ऋतिक आए. 12:37 चेसिंग कंपलसरी. बैकफुट पे गए, खींच के मारा है, तेज स्ट्रोक है, 4 रन. अब पलटवार शुरू हो चुका है और ऋतिक गड़क भी मानो कमर कस चुके हैं कि इस मैच को ले उड़ेंगे. नक्कीच नक्कीच त्याच फलंदाजाकडे ती क्षमता आहे आणि वैभवनं जो षटकार मारलाय ना, तो दबाव कमी करणारा षटकार होता. मोमेंटम लाखिवली टीमच्या बाजूने देणारा होता आणि इथे ऋतिक गडकच्या बॅटमधून आणखी एक चांगला फटका बघायला मिळाला. चौकार. इस सीजन में भिवंडी प्रीमियर लीग में भी बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी ऋतिक गड़क ने. 11 गेंदे 33 रन. ऋतिक गड़क, नाम भी गड़क है और शॉट भी कड़क खेलते हैं. पैरों में गेंद, तीखा जवाब, इससे बढ़कर जवाब नहीं हो सकता है. स्विंगिंग यॉर्कर, बाल बाल बच गए वहां पर. छोटी बैकलीफ से डिग आउट किया. ऋतिकच्या समोर ऋतिक पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर चांगल्या पद्धतीने स्वतःला वाचवले असं आपण म्हणू शकतो. कच्ची गोलियां गेंदबाज ऋतिक ने भी तो नहीं खाई है. 10:33 हर गुजरती गेंद के साथ रिक्वायर्ड रन रेट बढ़ रहा है. फिर खेला है, स्विंग कर दिया है, 6 रन. व्हाट अ शॉट. गेंद में खराबी नहीं थी, शॉट बनाया है. अगेन्स्ट द स्विंग. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर स्विंग होणारा बॉल आणि त्याच्यावरती षटकार आलाय. आणि दरम्यान या ठिकाणी पावशेकल पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. कांबेगावचे समाजसेवक तथा
लाखोली गावचे जावई अक्षयजी पाटील यांचं इथे मात्र शुभाग बनवतो. त्याच्या समेत समाजसेवक कांबेगावचे रोशनजी गुणकर आणि तांबेगावचे समाजसेवक जय किरण दापोडकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. वैभव आए तो ऋतिक भी पलटवार कर रहे हैं. गेंदे बची है 9 और रन चाहिए 27. बन गया मैच. बने रहिए हमारे साथ और देखते रहिएगा. लेट रघुनाथ स्मृति चषक लाखोली. गेंदे बचिए ऋतिक गड़क. क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. फिर से ऑन ड्राइव किया है. शॉट में नहीं है दम. रन मिलेंगे कम. दूसरे के लिए जा रहे हैं. रॉन्ग एंड थ्रो. 2 रन पूरे. अब तालियां भी बज रही है और सिट्टियां भी बज रही है. कमबॅक केलाय. कमबॅक झालेला आहे या ठिकाणी आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट लाखोली संघाचा. आणि ज्या खेळाडूकडनं अपेक्षा आहे ना गावकऱ्यांना, तो खेळाडू तर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि तो खेळाडू सध्या धूमधडाक्याने फलंदाजी करतोय ऋतिक गडक. आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती आता 32 झाली आहे. आणि 5 डगआउटचं दृश्य थोडीशी आता टाळा वास आहेत, रिलॅक्स पाहायला मिळतात. मागच्या 2 ओव्हर्स पर्यंत पूर्णपणे शांतता होती याच डगआउटमध्ये. परंतु त्यांनाही माहिती की खेळ क्रिकेटचा आहे, इथे खेळ बदलत असतो, वेळ बदलत असते. 8-25. ये 2 गेंदे गले की हड्डी. फुल टॉस गेंद हवा में स्ट्रोक है. फील्डर आए और ऋतिक गड़क को शकर की गोली दिए. ऋतिक गड़क आउट. आणि समोर जी सर्वात लॉंगेस्ट बाउंड्री लाईन आहे, लॉंगेस्ट सीमारेषा क्रीडांगणावरची, ती क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि काय झेल पकडल्या ओमकारनं. खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय. फिर से वो रिप्ले हम देखना चाहेंगे. मेरा अपना मानना है कि चारा नहीं था लेकिन इस गेंद को वो कवच में खेल सकते थे. विकेट एरिया था, थोड़ा ऊंचा फुल टॉस था, आराम से चौका आ सकता था. लेकिन कहते हैं क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, जर आणि तर नहीं चालत. किंतु परंतु का तो सवाल ही नहीं उठता है. परंतु ऋतिकच्या विकेट नंतर आता शांतता क्रीडांगणावर. अजीत आए नए बैटर. अच्छा ड्राइव. गेंद गैप में गई है. 4 रन. 6 गेंदे. आज तारीख 23 और रन चाहिए 21. क्या लगता है आपको समीर ठाकरे, कहाँ देख रहे हैं आप मैच को? 70-30 अजूनही 70% मी म्हणेल देवरुंगच्या बाजूनेच. कारण आता इथून 6 बॉलमध्ये 21 म्हणजे फलंदाजांसाठी सोपं काम नाही. आणि त्यातल्या त्यात समोर विजय केनेची गोलंदाजी, वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनियर. आणि काल ज्या पद्धतीने त्याचा परफॉर्मन्स आपण पाहिलाय, मात्र कॅप्टन वैभव पाटील या फलंदाजाकडे देखील क्षमता चांगली आहे. मॅच कुठेही झुकू शकते, परंतु सध्या पारडं थोडंसं जड दिसतंय. मात्र बऱ्याचदा प्रेडिक्शन्स फेल झालेले आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्हाला डाव आठवत असेल तो म्हणजेच ग्लेन मॅक्सवेलचा ज्यावेळेला एक पाय लंगडत असताना वानखेडेवर केलेली ती तुफानी खेळी. फक्त 20% विजयाच्या प्रेडिक्शन होत्या ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं आणि 80% प्रेडिक्शन होत्या त्या अफगाणिस्तानच्या बाजूनं. परंतु तो सामना जिंकला होता ऑस्ट्रेलियानं. विराट कोहलीचा डाव तुम्हाला आठवत असेल 8 मध्ये 28 पाकिस्तानच्या विरोधात वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मध्ये. वो तो सामने 6 लगाया था ना हरीश रऊफ को. उस दिन पाकिस्तान के स्पोर्ट्स कॉर्नर पे पाकिस्तान के 4 क्रिकेटर बैठे थे एक्स. उन्होंने कहा कि 100 बैट्समैन दुनिया के लाओ और उनको बोलो कि ये शॉट खेल के बताए, नहीं मारेंगे. वही ना वो जो हर्षा भोगले ने कहा था, बॉल गोज डाउन द ग्राउंड, कोहली गोज आउट ऑफ द ग्राउंड.
येस, कोहली गोज डाऊन द ग्राउंड अँड बॉल गोज आउट ऑफ द ग्राउंड. आणि काय फटका होता तो, शॉर्ट ऑफ द सेंचुरी आय थिंक त्याला नामांकन मिळालं. आणि इथे पहिला बॉल, वा वैभव या पठ्ठ्याने केला वार आणि आलाय षटकार. पिक्चर बाकी है अभी मेरे दोस्त. क्या मुकाबला है. इस सिक्सर ने अब मैच को लगभग 50-50 पे ला दिया है. ये देखिए, उछाल दिया गेंद को, गेंद बल्ले से निकली, उस पे मोहर थी 6 रनों की. कडक सिक्सर. गडक नंतर आता वैभवच्या बॅट मधून कडक आलाय सिक्सर. आणि या सिक्सरने पुन्हा एकदा आनंद साजरा करण्याची संधी दिली आहे लाखिवलीच्या समर्थकांना. सांगतो वैभव, हा वाडा आमचा आहे, राडा आम्हीच करणार. माना कि कल ग्रामीण बिग बैश को जीता है गुरसई भी ने, लेकिन अगले मैच की जो टीम है टेम्बोली, वो भिवंडी तालुका में इस वक्त सबसे ज्यादा कप जीतने वाली टीम है. नक्कीच यापुढे आता सर्व चांगल्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. परंतु आता नजरा या मॅच कडे. विजय केनेचं स्वागत केलंय. 5 बॉल मध्ये आता करायच्या आहेत 15 धावा. बन गया मैच, बने रहिए हमारे साथ. 5-15. ये वैभव को देखिए, थोड़ा वैभव माली की तरह दिखते. ओ यावेळेला पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्यात आले. लॉंग ऑफ कडे बॉल येतोय. सेकंडचा कॉल, कीपर एंडला थ्रो आला आणि थ्रो वाईड देखील आलाय. बट या ठिकाणी काय घडलंय, वैभव गॉन. वैभवला स्ट्राईक घ्यायची होती. अजित पाटीलनं मात्र तिथे स्वतः सांगितले की रुक जा, मैं हूं यहाँ पर. परंतु त्या ठिकाणी पहा वैभवची नाराजी स्पष्ट आहे. एक धाव तरी ती मिळाली आणि वैभव मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता. एक्झॅक्ट पंच काहीतरी डिस्कस करतात. 4-14. 4-14. हालांकि अजीत पाटिल के पास बहुत बड़ा अनुभव है क्रिकेट का. ऑनफील्ड अंपायर क्या हुआ है, किस लिए. किस लिए पूछा जा रहा है. कौन रन आउट है ऐसा. ठीक है. खेल रुका हुआ है. बैट्समैन आउट ही नहीं है, 1 ही रन है भिवंडी के रूल के मुताबिक, क्योंकि स्ट्राइक के बैट्समैन अपनी जगह से हिले ही नहीं. चार 14 का इक्वेशन. व्हाट अ मैच. लाखेवली वाले भी हार मानने तैयार नहीं. हो, आणि आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर अजित पाटील. 4 बॉल आणि आता 14 करायचे आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. हो यावेळेला चांगला बॉल, फुल लेंथ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का नाही. आता वैभवला स्ट्राईक इन घ्यायचंय, त्याला माहिती आहे. समोर लॉफ करण्याचा प्रयत्न होता अजित पाटीलचा. 1 धाव तरी ती मिळाली आहे बाईच्या स्वरूपामध्ये. आता समीकरण बदललंय. 3 बॉल बाकी आहेत आणि धावा करायच्या त्या 13. विकेट कीपर कौन है. बलवंत दलवी. अगर वैभव ने मैच जिता दिया ना तो बलवंत दलवी सर पीटते जाएंगे.
जो स्ट्राइक रूटेड हुआ है. हो नक्कीच कारण सरळ सरळ डॉट बॉल होता आणि त्याच्यावरती स्ट्राईक एंड बदललाय आणि 3 बॉलमध्ये चेसिंग कंपल्सरी आहे म्हणजे 13 धावा तुम्हाला कंपल्सरी बनवायच्या आहेत. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. विजय केने त्याच्याकडे अनेक वर्षांचा अनुभव आहे. बॅटिंग बॉलिंग चांगला खेळत आला अनेक वर्षांपासून, परंतु आता त्याच्यावर देखील दबाव असेल. समोर कॅप्टन वैभव पाटील आहे. एक सिक्सर जो त्याच्या बॅटमधून आलाय ना, जरूर क्रीडांगणावरती शांतता देवरुंगच्या समर्थकांची पाहायला मिळाली आहे. 3-13 परंतु यावेळेला काय घडलंय, पुन्हा मागे मिस्टेक झाली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि रन मिळते 1 आणि आता सामना आलाय शेवटच्या 2 बॉलवर. 12 धावांची गरज. अच्छी सोच थी वहाँ पे अजीत की, क्योंकि अगर ये रन नहीं लेते तो मैच वहीं खत्म हो जाता. कारण चेसिंग कंपल्सरी आहे, त्याला माहिती आहे 2 मध्ये आता 12 धावा कंपल्सरी करायच्या आहेत आणि आता वैभवकडे देखील पर्याय नव्हता. त्याला माहिती आहे जरी तो तिथे उभाच राहिला असता, मग त्याचे दोन्ही षटकार जरी आले असते ते काही कामाचे नसते. परंतु ती धाव घेणं महत्वाची होती, अनिवार्य होती. 2 बॉल आणि आता 12ची गरज आहे. टेंबुले आणि कवाड चला मॅच संपायला आली. दोन्ही कॅप्टन यस टेंबोली संघ इथे दाखल झाला. कवा टीम 2-12ची गरज यावेळेला. खेळायचं होतं मिड विकेटला, बॉल आलाय जवळजवळ एक्स्ट्रा कव्हरला आणि इथे क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले करतोय ऋतिक इस्यर आणि आता जवळजवळ सामना विजयाकडे. विजयनं नेलाय. देवरुंग संघ आता विजयाच्या उंबरठ्यावरती. बिल्कुल कहाँ खेलना चाहते थे और कहाँ गेंद गई. साउथ नॉर्थ शॉट जाना चाहते थे, पूना पहुंच गए बुल्डाना. शेवटचा चेंडू बाकी आणि आता शेवटच्या बॉलवर करायच्या त्या 11 धावा. 50च्या वर ज्या वेळेला लक्ष गेलं ना, त्याच वेळेला सिद्दीक सर इथे चर्चा सुरू झाल्या होती की आता मजबूत स्थिती पाहायला मिळेल, ती म्हणजेच देवरुंग टीमची. चेसिंग सोपं नाहीये. क्लीन बॉल मधल्या यष्टीला वाकवलाय आणि याच बरोबर लाखिवली संघ या स्पर्धेच्या बाहेर. अभिनंदन अभिनंदन. जय झोटिंग देवरुंग टीम सुपर 5 मध्ये पोहोचणारा हा 5वा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 मध्ये. और अगले मैच के बाद वाले मैच के बाद देवरुंग को खेलना है मनकोली से. मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू ओमकार. 35 रन बनाए. खेल की जब शुरुआत